जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील कथित घोटाळ्याने आता एक नवे वळण घेतले आहे। या घोटाळ्याचा आकडा केवळ 2.5 कोटींचा नसून तो तब्बल 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते सुरेश गवळी यांनी केला आहे। आज जालना येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। सुरेश गवळी यांनी दावा केला की जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या शीतल चव्हाण यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे। शेडनेट, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेत वितरकांसोबत संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गवळी यांच्या मते या घोटाळ्यात बनावट देयके तयार करून कोट्यवधी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले, ज्यामुळे हा घोटाळा 250 कोटींपेक्षाही जास्त रकमेचा झाला आहे। या गंभीर आरोपानंतर देखील या प्रकरणाच्या तपास पथकाची स्थापना होऊन 1.5 वर्षांहून अधिक कालावधी उलटलाय, तरी देखील अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही, अशी माहिती गवळी यांनी दिली असून कोट्यवधी रुपयांचा अपहार करून देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली आहे। माणिकराव कोकाटेंच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं, त्यांनी खोटं उत्तर दिलं। हा घोटाळा 2.5 कोटीचा नसून 250 कोटीचा घोटाळा आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ तिथं जे 15 दिवसात अहवाल म्हणून सांगितलं आणि जो लाभार्थी होता इथं शिंदे म्हणून की जे आत्म्याचे इथं इन्चार्ज असताना त्यांनाच तिथं जे जेडीए केलं, म्हणजे ज्या जेडीएच्या अंडर टू ते आज चौकशी चालू आहे, तिथं तुम्ही चोराच्याच हातात तिजोरीची चाबी दिली। ज्याला चोरालाच जर तुम्ही इन्चार्ज केलं त्याच्यानंतर चौकशी होईल कशी? ही चौकशी दाबण्याचा जो प्रकार ते करत आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि जर त्यांनी ही चौकशी दाबण्याचा प्रयत्न केला तर मी ही न्यायालयात जाणार आहे। शीतल चव्हाणचा याच्यामध्ये ऑलरेडी शीतल चव्हाणच त्यामध्ये का म्हणजे भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे। ही जवळपास 200-250 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे, हे 4 योजना आहे। एक नेटसेट, अवजार बँक, ठिबक सिंचन आणि गोडाऊन आणि एक प्रक्रिया युनिट आहे। याच्यामध्ये झालेला हा घोटाळा आहे आणि हा प्लॅनिंग न केलेला घोटाळा आहे। हा जवळपास आहे का याची व्याप्ती वाढू शकते। माझं म्हणणं असं आहे की ही जवळपास 250 कोटीपेक्षा जास्त होऊ शकते। आपली एकच यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल करायचं पत्र निघालं होतं, यांच्यावर गुन्हे दाखल करावा आणि ज्या जेडीएचा चार्ज ज्या शिंदेला दिला त्याचा चार्ज तात्काळ जे तिथून जगणी काढून घ्या। समिती प्रमुख हा दुसरा कोणीतरी जगणी नियमाव नसता त्यांच्यावर जगणी म्हणजे आम्ही न्यायालयात जाऊन का कारवाई करण्याची मागणी करा। NTV न्यूज मराठी, जालना।